नमस्कार मित्रांनो, मी दीक्षा. पूनम श्रेयाला केलं बाय बाय आणि निघाले ऋतुजाला भेटण्यासाठी. तिच्या घराकडे बघते तर काय, ऋतुजा तर घराच्या बाहेर माझी वाट बघत बसलेली होती. कारण मी तिला म्हणले होते यायले 5 मिनिटामध्ये आणि गेले होते अर्धा तासानंतर. घरी गेल्यास काकूनी केला होता चहा. तर हे बघा, हा मुलगा वाटेपासून चहा पित होता. शिवराज भाऊ नंतर पाहिलं तर आपले शिवराज भाऊ करत होते अभ्यास. नंतर त्यांना म्हटलं चला आपले व्लॉग दाखवते. आपले व्लॉग तर पाहिले. नंतर शिवराजनं लावले गाणे की मग भाऊ लागले नाचायला. आज होती एकादशी, तर चला म्हणलं जाऊ आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये. तिथे होता हरिपाठ. ते बघून मनात एक विचार आला, किती भारी आपली संस्कृती आहे ना. परत जाताना रस्त्यावर आम्हाला बुड्डीचे बाल दिसले. घ्यायची तर खूप इच्छा झाली पण पैसेच नव्हते, काय करावं. नंतर शिवराजला घरी सोडून आम्ही निघालो गार्डनला. तिथे मस्त फिरलो. हे बघा, आय लव्ह परभणी बघून कळते की आपण परभणीची किती काळजी घेतो. नंतर पुढं हे पाहिला पांडा की ऋतुजाला म्हणलं बघ ही तूच दिसते. मग काय, मी काढले सूर्यफुलासोबत फोटो आणि निघालो. जाताना पाणीपुरी दिसली. परभणीत आले आणि पाणीपुरी नाही खाल्ली, असं कधी होईल का? तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.